नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला पहिलं प्रकरण अभ्यासलं. त्याचं नाव होतं इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. त्यामध्ये डेफिनेशन, मीनिंग, फीचर्स, इम्पॉर्टन्स, बुक कीपिंगची डेफिनेशन, अकाउंटन्सीची डेफिनेशन अभ्यासली. त्यानंतर सेकंड प्रकरणात आपण अभ्यासत आहोत. त्या सेकंड प्रकरणाचं नाव आहे मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री सिस्टीम. तर डबल एंट्री सिस्टीममध्ये डेबिट आणि क्रेडिटचे रूल्स पण अभ्यासले आपण. त्यामध्ये पर्सनल अकाउंट, ज्यामध्ये सर्व व्यक्तींची खाती आहेत. त्यानंतर रिअल अकाउंट, सर्व वस्तूंची खाती आपण रिअल अकाउंटमध्ये अभ्यासली. त्यानंतर नॉमिनल अकाउंट, सेवा सुविधांची खाती नॉमिनल अकाउंटमध्ये अभ्यासली. आता आपल्याला या ठिकाणी मागील एक 3-4 लेक्चर पूर्वी आपण पर्सनलमध्ये कोण कोण येतं आहे, रिअलमध्ये कोण येतं आहे, नॉमिनलमध्ये कोण येतं आहे हे अभ्यासलं. याच्या अगोदर आपण या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ असेट्स, लॅबिलिटीज, इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड कॅपिटल हे अभ्यासलं मागील लेक्चरला. की क्लासिफिकेशन कसं करायचं, आपल्या बिझनेसच्या असेट कोणकोणत्या आहेत, मालमत्ता कोणत्या आहेत हे आपण असेटमध्ये अभ्यास क्लासिफाय केलं. त्यानंतर बिझनेसच्या लॅबिलिटीज कोणत्या आहेत, देयता कोणत्या आहेत तेही अभ्यासलं. त्यानंतर इन्कम अँड गेन्स म्हणजे उत्पन्न व फायदे पण आपण अभ्यासले. त्यानंतर एक्सपेंडिचर अँड लॉसेस, खर्च व तोटे हेही अभ्यासलं. आणि सगळ्यात शेवटी कॅपिटल, की ओनर जे काय बिझनेसमध्ये गुंतवतो, भांडवल गुंतवतो, मनी गुंतवतो, त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. याचे प्रॉब्लेम मागील लेक्चरला आपण अभ्यासले. आता याच टॉपिकच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो आहोत, की त्यामध्ये अकाउंटिंग इक्वेशन हाही भाग खूप महत्त्वाचा आहे. की अकाउंटिंग इक्वेशन तुम्हाला समजलं तर खऱ्या अर्थानं अकाउंटिंग दृष्ट्या ज्या काय वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत त्या तुम्हाला समजणार आहेत. चला तर मग या ठिकाणी आज आपण या अकाउंटिंग इक्वेशनकडं जाऊ. सुरुवातीला बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. अकाउंटिंग इक्वेशन सिग्निफाईज दॅट असेट्स ऑफ ए बिझनेस आर ऑलवेज इक्वल टू द टोटल ऑफ इट्स लॅबिलिटीज अँड कॅपिटल. म्हणजे बिझनेसच्या टोटल असेट ज्या काय आहेत, लक्षात घ्या, आपल्या बिझनेसच्या टोटल असेट 10 लाख रुपये असतील तर या ठिकाणी लॅबिलिटी 8 लाख रुपये आणि कॅपिटल 2 लाख रुपये असं अकाउंटिंग इक्वेशन आहे. म्हणजे जेवढ्या तुमच्या बिझनेसच्या असेट 10 लाख असतील तेवढ्याच तुमच्या बिझनेसच्या लॅबिलिटीसुद्धा 10 लाख असणार आहे. तरच तुमचं अकाउंटिंग जुळणार आहे, अकाउंटिंग टॅली होणार आहे, अकाउंटिंग इक्वेशन बरोबर येणार आहे. त्यासाठी असेट जेवढ्या आहेत तेवढ्याच लॅबिलिटी आणि कॅपिटल या ठिकाणी दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. पुढं बघा काय दिलेलं आहे आपल्याला. द इक्वेशन इज एक्सप्रेस्ड ॲज फॉलोज. खालील पद्धतीने अकाउंटिंग इक्वेशन दिलेलं आहे, फॉर्म्युला दिलेला आहे, तो लक्षात घ्या, व्यवस्थित बघा. असेट इज इक्वल टू असेट बरोबर लॅबिलिटीज अधिक कॅपिटल प्लस कॅपिटल. म्हणजे मालमत्ता बरोबर देयता अधिक भांडवल, असं हे अकाउंटिंग इक्वेशन सूत्र आहे. की असेट बरोबर लॅबिलिटीज प्लस कॅपिटल. असेट तुमच्या या ठिकाणी लक्षात घ्या. उदाहरणार्थ आपण घेतोय, असेट 20 लाख असतील तर 15 लाख तुमच्या लॅबिलिटी असतील, 5 लाख रुपये तुमचं कॅपिटल असेल. म्हणजे जर पाहिलं तर लक्षात घ्या, 20 लाख 15 आणि 5 20, म्हणजे जेवढ्या असेट तेवढ्याच तुमच्या लॅबिलिटी आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं बिझनेसच्या असेट जेवढ्या आपण खरेदी केलेल्या आहेत तेवढ्याच तुमच्या लॅबिलिटी साईडला, दुसऱ्या बाजूला विरुद्ध बाजूला असेट आणि लॅबिलिटीची टोटल टॅली होती. म्हणजे 20 लाख असेट असतील तर 20 लाख रुपये तुमच्या लॅबिलिटी आहेत. हे महत्त्वाचं लक्षात घ्या.
हे अकाउंटिंग इक्वेशन असेट इज इक्वल टू लायबिलिटी प्लस कॅपिटल आहे. त्यानंतर खाली काय दिलेले आहे बघा, लक्षात घ्या. द फंडामेंटल इक्वेशन गिव्ज द फाउंडेशन टू द डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. म्हणजे डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम 1494मध्ये लुको पॅसिओ या इटालियन मर्चंटने डबल एंट्रीचा शोध लावलेला आहे. त्यांनी त्याचं एक फंडामेंटल बेसच आहे, अकाउंटिंग इक्वेशन हा बेसच आहे. त्यांनी एक या ठिकाणी सांगितलेलं आहे की जेवढ्या तुमच्या असेट असतील तेवढ्याच तुमच्या लायबिलिटी असतात. म्हणजे त्याची डबल एंट्री होती, लक्षात घ्या. म्हणजे असेट 10 लाख असतील तर लायबिलिटीसुद्धा तुमच्या 10 लाखच असायला पाहिजेत असतात. हा मेन फंडामेंटल पार्ट आहे, डबल एंट्रीचा बेसिक भाग आहे. पुढं काय दिले बघा, पुढच्या स्लाईडला या ठिकाणी एक फॉर्म्युला वेगवेगळे दिलेले ते पण लक्षात घ्या. फॉलोइंग आर द इक्वेशन्स. खाली इक्वेशन दिले बघा, लक्षात घ्या जरा थोडंसं. ऑब्जेक्टिव्हला हे महत्त्वाचं आहे, विचारलं जातं. कॅपिटल बरोबर टोटल असेट्स वजा आउटसाइडर लायबिलिटीज. तर कॅपिटल म्हणजे भांडवल, टोटल असेट म्हणजे एकूण मालमत्ता, आपली बिझनेसची मालमत्ता, वजा आउटसाइडर लायबिलिटी. आता आउटसाइडर म्हणजे कोण? तिराईत व्यक्ती की ज्यांचे पैसे आपण देणे लागतो त्या व्यक्ती. उदाहरणार्थ क्रेडिटर्स, ज्यांच्याकडून उधार माल घेतला असेल आपण ते. त्यानंतर बिल्स पेबल, बिलाद्वारे त्यांचे पैसे द्यायचे असतील तर ते पण आउटसाइडर लायबिलिटीज आहे. त्यानंतर बँक लोन, बँकेचं कर्ज आपण घेतलं असेल तर ती पण आउटसाइडर लायबिलिटीज आहे. त्यानंतर ॲडव्हान्स लोन फ्रॉम फ्रेंड, मित्राकडून वगैरे काय लोन घेतलं तर ते पण आउटसाइडर लायबिलिटीज आहे. अशा प्रकारे बँक ओव्हरड्राफ्ट, अधिकर्ष सवलत तीसुद्धा आउटसाइडर लायबिलिटीज आहे. म्हणजे टोटल असेटमधनं लायबिलिटी वजा केल्या की आउटसाइडर लायबिलिटी वजा केल्या की तुमचं कॅपिटल मिळतं आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला कॅपिटलसुद्धा काढता येतं, लक्षात घ्या. भांडवल किती गुंतवलेलं आहे ते पण कळतं. एकूण मालमत्ता वजा इतर व्यक्तींचं देणं, मग राहिलेलं ते कॅपिटल असणार आहे. पुढं बघा दिलेला आहे फॉर्म्युला. असेट बरोबर कॅपिटल प्लस आउटसाइडर लायबिलिटीज. म्हणजे असेट या ठिकाणी काढायचे असतील तर बघा, कॅपिटल प्लस आउटसाइडर लायबिलिटीची बेरीज केली की असेट तेवढ्याच असले पाहिजेत. लास्टला तुम्हाला दिलेलं आहे बघा, असेट बरोबर लायबिलिटी. म्हणजे असेट 5 लाख असतील तर लायबिलिटीसुद्धा तुमच्या 5 लाखच असायला पाहिजेत असतात. म्हणजे तेव्हाच तुमचं बॅलन्स शीट टॅली होणार आहे, क्लोज होणार आहे, कंप्लीट होणार आहे. मग जेवढ्या असेट्स मालमत्ता तेवढ्याच तुमच्या देयता देणी असतात, लक्षात घ्या. तरच तुम्ही डबल एंट्रीचा हा फंडामेंटल पार्ट आहे की ज्याच्यावरती डबल एंट्री या ठिकाणी काम करत आहे, डिपेंड अपॉन आहे. ते अकाउंटिंग इक्वेशन लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने तुम्हाला विचारलं जातं की असेट बरोबर लायबिलिटीज किंवा असेट बरोबर कॅपिटल प्लस लायबिलिटी. आता याच्यावरच आधारित आपल्याला अकाउंटिंग इक्वेशनचा एक प्रॉब्लेम अभ्यासायचा आहे. तो पुढील स्लाईडला आहे आणि नंतर पुढच्या लेक्चरला सुद्धा आपण अकाउंटिंग इक्वेशनचाच एक प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. चला तर मग या ठिकाणी या टॉपिकमधला पहिला प्रॉब्लेम आपण अभ्यासू. सुरुवातीला प्रॉब्लेम मी व्यवस्थित वाचतोय आणि मग आपण समजून घेऊ, लक्षात घ्या. हा प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे. तुम्ही बघू शकताय, सोडवू शकताय. टेक्स्टबुक डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या सर्व विद्यार्थ्यांनी. आणि ऑनलाईन तुम्हाला टेक्स्टबुक डाउनलोड करता येते आणि तुम्हाला टेक्स्टबुक पण पाहता येते व्यवस्थित. बघा सुरुवातीला, शो द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. खाली दिलेल्या ट्रान्झॅक्शननुसार अकाउंटिंग इक्वेशन या ठिकाणी तयार करा. अकाउंटिंग इक्वेशन महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. काय विचारलं आहे? अकाउंटिंग इक्वेशन. अकाउंटिंग इक्वेशनमध्ये काय येतं? तुमच्या असेट बरोबर लायबिलिटी प्लस कॅपिटल. त्या फॉर्म्युल्यानुसारच अकाउंटिंग इक्वेशनचं काम चालू आहे आपलं, लक्षात घ्या. मग त्यानुसार हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. खाली ट्रान्झॅक्शन दिलेत, व्यवहार दिलेले आहेत. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार दिलेले आहेत. त्याच्यावरून अकाउंटिंग इक्वेशन आपल्याला क्लोज करायचं आहे, सोडवायचं आहे. बघा सुरुवातीला या ठिकाणी पहिला ट्रान्झॅक्शन, एकूण 5 ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. खाली ॲन्सरमध्ये काय काय तयार करायचं ते एकदा बघून घेऊ, मग तुमच्या लक्षात येईल किती कॉलम तयार करायचे, लक्षात घ्या. की सुरुवातीला पहिला आहे ट्रान्झॅक्शन, पहिला कॉलम.
सेकंड आहे बघा असेट्स रुपीज बरोबर लॅबिलिटी रुपीज, लॅबिलिटी पूर्ण स्पेलिंगला इथं लॅबिलिटी रुपीज प्लस कॅपिटल रुपीज, म्हणजे एकूण कॉलम बघा ट्रान्झॅक्शनचा 1, असेटचा 2, बरोबरचा आहे छोटासा 3, लॅबिलिटीचा 4, प्लसचा 5 आणि कॅपिटलचा 6. अशा प्रकारे एकूण 6 कॉलम तुम्ही तयार करा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी हा प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या सॉल्व करता येऊ शकतो. त्यासाठी टोटल असे एकूण 6 कॉलम तयार करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करता येणार आहे. चला तर मग या ठिकाणी एक एक ट्रान्झॅक्शन घेऊ आणि त्या पद्धतीने त्याचं पोस्टिंग आपण करणार आहोत. चला तर मग या ठिकाणी सुरुवातीला आपण ट्रान्झॅक्शन बघू आणि मग त्याचं पोस्टिंग व्यवस्थित करूया. या ठिकाणी सुरुवातीला बघा दिलेलं आहे पहिला ट्रान्झॅक्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, तो व्यवस्थित बघा. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. रोहित शर्माने व्यवसाय सुरू केलेला आहे ₹50,000 कॅश आणून. हा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. आता मालकाने कॅश आणली बिझनेसमध्ये ₹50,000. आपल्या बिझनेसचे काय येणार आहे लक्षात घ्या, कुठं परिणाम होणार आहे, ॲसेट वाढणार आहे, ॲसेटमध्ये ॲड करावं लागेल आणि मालकाने कॅपिटल आणलं आहे म्हणून कॅपिटलमध्ये सुद्धा रक्कम लिहावी लागेल आपल्याला, म्हणजे ॲसेट वाढलं आणि कॅपिटल वाढलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ॲसेटवरती मी शॉर्टकट लिहितो आहे लक्षात घ्या आणि कॅपिटलवरती त्याचा परिणाम होणार आहे आणि तेच खाली आपल्याला अकाउंटिंग इक्वेशनमध्ये तुम्ही कॉलम तयार केलेले आहेत तेच तिथं या ठिकाणी दाखवायचं आहे, लक्षात घ्या. आता बघा सुरुवातीला ट्रान्झॅक्शनमध्ये हा लिहायचं आहे रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस, वरचा ट्रान्झॅक्शन आहे असं बघून लिहायचं आहे. त्यामध्ये त्याने ₹50,000 आणले, ॲसेट वाढली ₹50,000 ॲसेटमध्ये लिहा, बरोबर लॅबिलिटी काय देणं काहीच नाही, 0 येईल आणि प्लस तेवढंच ₹50,000 त्याने पैसे आणले बिझनेसमध्ये गुंतवले म्हणून कॅपिटलमध्ये ₹50,000 येणार आहे. अशा पद्धतीने व्यवसायामध्ये 50,000 मालकाने आणले, आपली ॲसेट 50,000ने वाढली, 50,000 आले आणि कशाचे आले तर कॅपिटलचे आले म्हणून कॅपिटल कॉलमला ₹50,000 आहेत. आता त्याचीच बेरीज खाली घेतलेली लक्षात घ्या, रेश मारून 50,000 ॲसेटच्या कॉलमला आहे अशी खाली घेतली आपण, बरोबरची खून लॅबिलिटीला 0च येणार आहे, प्लस कॅपिटलला पण वरचे 50 खाली 50 येणार आहे. या पद्धतीने 50,000 ॲसेटमध्ये आले आणि 50,000 कॅपिटलमध्ये आले, तेच खाली रक्कम आपण घेतलेली लक्षात येते, तुमच्या दिसतंय तुम्हाला. आणि ट्रान्झॅक्शन आहे असं लिहायचं आहे रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, वरचा ट्रान्झॅक्शन आहे असा लिहा, 6 कॉलम तयार करा, ॲसेट आली ॲसेटमध्ये 50 टाका, लॅबिलिटी 0च आहे कारण देयता काहीच नाही अजून आणि ते 50,000 आणले म्हणजे कॅपिटल आणले म्हणून कॅपिटलमध्ये ₹50,000 दाखवा. आता पुढं दुसरा ट्रान्झॅक्शन बघा, लक्षात घ्या. दुसरा ट्रान्झॅक्शन त्यामध्ये लक्षात घ्या, परचेस्ड गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट ₹10,000. परचेस म्हणजे खरेदी करणे, गुड्स म्हणजे माल, फ्रॉम धोनी, धोनी या व्यक्तीकडून आपण माल खरेदी केलेला आहे, परंतु कसा केलेला आहे, क्रेडिट म्हणजे उधारी होती, आपण धोनी या व्यक्तीकडून उधारीवरती ₹10,000 माल खरेदी केला आहे. आता लक्षात घ्या याचा परिणाम कसा होईल. आता ₹10,000 माल आपल्याकडे आला आहे, माल आला की आपले काय वाढणार, ॲसेट वाढणार आहेत, परंतु आपण पैसे रोख दिले नाहीत, तो उधार घेतलेला आहे. उधार म्हणजे त्याला पैसे द्यावे लागतील, म्हणजे देयता तयार झाली, लॅबिलिटी तयार झाली, म्हणजे ॲसेटमध्ये ₹10,000 येतील माल आला म्हणून आणि ₹10,000 क्रेडिट आहे, देणं आहे धोनीला म्हणून आपल्या लॅबिलिटी ₹10,000 वाढतील. कॅपिटलवर काय परिणाम होणार नाही त्याचा, त्यामुळे कॅपिटलला 0 येणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या. आता दुसरा ट्रान्झॅक्शन ॲन्सरमध्ये व्यवस्थित लक्ष द्या, पहिला झाला. आता दुसरा बघा, परचेस गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट, तोच वरचा ट्रान्झॅक्शन आहे असा प्रश्नातलं उत्तरात लिहायचं आहे. आणि आता ₹10,000 माल खरेदी केला आहे आपण, उधारी होती, 10,000चा माल आला, ॲसेट वाढल्या, प्लस 10,000 केले बघा, 50 अधिक 10 केले, लक्षात घ्या.
बरोबर. आता उधार खरेदी केल्यामुळं काय वाढलं आपलं लॅबिलिटी 10,000 लॅबिलिटीमध्ये येणार आहेत प्लस कॅपिटलवर काय परिणाम होणार नाही 0 येणार आहे तिथं. मग तेच खाली बेरीज घेतलेली लक्षात घ्या आता म्हणजे ते महत्त्वाचं समजून घ्या. 10,000 रुपयांनी असेट आपल्या वाढल्या तेवढंच काय वाढलं लॅबिलिटी वाढलं कॅपिटल सेमच राहणार आहे त्यात बदल होणार नाही. म्हणजे आता ह्याचं उत्तर घेताना लक्षात घ्या 50,000 अधिक 10,000 किती आलं 50 अधिक 10 60,000 रुपये आलं बरोबर. लॅबिलिटीचे 10,000 खाली आले लॅबिलिटीचे आहे असे 10,000 रुपये कॅपिटलला इथं 0च आहे 50च्या 50 खाली आहे असे आले. अशा पद्धतीने रेष मारून फक्त खाली रक्कम घेतली मी ॲड करून असेटला 60,000 झाले लॅबिलिटीला 10,000 झाले कॅपिटलला 50 झाले म्हणजे 50 अधिक 10 60 जेवढ्या असेट तेवढ्यात लॅबिलिटीत. अशा पद्धतीने आपण माल खरेदी केलेला ॲड केला असेटमध्ये आणि लॅबिलिटी दाखवली. आता तिसरा ट्रान्झॅक्शन बघा व्यवस्थित की यामध्ये बघा तिसऱ्यामध्ये जरा महत्त्वाचं ट्रान्झॅक्शन आहे लक्ष द्या सर्वांनी. सोल्ड गुड्स सोल्ड म्हणजे विकणे गुड्स म्हणजे माल सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट ₹20,000 विराट या व्यक्तीला आपण उधार माल विकलाय. आता विराटला माल विकला म्हणल्यानंतर लक्षात घ्या आपला या ठिकाणी माल गेला असेट काय झाल्या कमी झाल्या माल गेला आणि उधारीवरती माल विकलेला आहे परत पैसे भविष्यात येणार आहेत म्हणजे आपलं काय वाढणार डेटर्स वाढणार. डेटर कशात असतं असेटमध्येच. म्हणजे एकाच ट्रान्झॅक्शनचे तिसऱ्या ट्रान्झॅक्शनचे असेटवरच 2 परिणाम झाले. पहिल्यांदा माल गेला 20,000 म्हणून असेट 20,000 कमी झाल्या आणि पैसे येणार आहेत नंतर म्हणून परत 20,000 असेट वाढल्या आपल्या लक्षात घ्या. तर या पद्धतीने असेट आपल्या 20,000 रुपयाने वाढलेल्या आहेत लक्षात घ्या. त्यामुळं असेट कमी झाल्या 20,000 आणि परत 20,000 ॲड करायच्यात. म्हणजे असेटवरतीच परिणाम होणार आहे लॅबिलिटी परिणाम होणार नाही देयतेचा काय प्रश्न नाही भांडवलाचा पण कॅपिटलचा पण काय प्रश्न नाही त्यामुळे तिकडं 0-0च येणार आहे असेटवरतीच परिणाम होणार. बघा लक्षात घ्या आता तिसऱ्या ट्रान्झॅक्शनचा परिणाम बघा. तिसरं ट्रान्झॅक्शन सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट. आता विराटला उधारीव माल विकलेला आहे सुरुवातीला माल गेला असेट कमी झाल्या म्हणून वजा 20,000 रुपये आलेले आहे लॅबिलिटीवर काय परिणाम 0 कॅपिटलवर काय परिणाम 0च येणार आहे. पण परत भविष्यात पैसे येणार आहेत उधारीव विकलाय विराट परत भविष्यात पैसे देणार आहे म्हणून प्लस परत तिथंच असेटमध्ये येणेकरी म्हणून असेटमध्ये ॲड करायचे 20,000 रुपये. लॅबिलिटीवरती काय परिणाम नाही आणि कॅपिटलवरती काय परिणाम येणार नाही तिथं 0-0च येणार आहे. म्हणजे 20,000चा माल उधारीव विकला पहिल्यांदा माल गेला म्हणून असेट कमी केल्या परत पैसे येणार आहे म्हणून असेट वाढवल्या. अशा पद्धतीने असेटवरतीच परिणाम झालेला आहे. बघा आता याची टोटल व्यवस्थित सुरुवातीला 60,000 असेट होत्या त्यातनं 20 गेले 40,000 आणि 40मध्ये परत 20 ॲड केले 60,000 रुपये झाले लक्षात घ्या. इकडं लॅबिलिटीची टोटल 10ची 10,000 आहे अशी घ्यायची वरची कॅपिटलचे 50,000 आहे असे खाली 50,000 रेष मारून दाखवायचे. तर या पद्धतीने आपण विराटला माल विकला माल गेला म्हणून 20 लेस केले आणि पैसे येणार आहेत म्हणून 20 ॲड केले असेटवरती या ठिकाणी लक्षात घ्या परिणाम झाला फक्त. आता चौथा ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या रिसिव्ड डिव्हिडंड ₹500. आता रिसिव्ड म्हणजे येणे आला डिव्हिडंड म्हणजे लाभांश 500 रुपये लाभांश मिळाला. आता 500 रुपये लाभांश मिळाला म्हणल्यानंतर लक्षात घ्या आता याचा चौथा परिणाम लक्षात घ्या इथंच वरती सांगतोय लाभांश मिळाला म्हणल्यानंतर काय वाढणार आहे आपली असेट वाढणार 500 रुपयांनी म्हणजे असेटमध्ये ॲड करायचं आणि त्याच तुलनेत काय वाढणार आहे आपलं कॅपिटल भांडवल वाढणार 500 रुपये कॅपिटलमध्ये ॲड करायचे. लाभांश मिळाला या ठिकाणी असेट वाढणार आणि तेवढंच काय होणार आहे कॅपिटल पण वाढणार आहे लॅबिलिटीवर काय परिणाम होणार नाही देयतेचा प्रश्नच नाही. मग इथं चौथा ट्रान्झॅक्शन बघा लक्षात घ्या आपण काय केलेलं आहे रिसिव्ड डिव्हिडंड असेटमध्ये 500 रुपये ॲड केले आपण
आणि लॅबिलिटीला झिरोच येणार आहे. तेवढंच आपलं 500 रुपयाने काय वाढलं, कॅपिटल वाढलं, म्हणून कॅपिटलमध्ये सुद्धा 500 रुपये ॲड करायचे. म्हणजे असेट बघा 60,000 अधिक 500, 60,500 आले असेट साईड आपली. लॅबिलिटीचे आहे अशी 10,000 खाली येणार आहे. आणि कॅपिटलचे बघा 50,000 अधिक 500, 50,500 आले कॅपिटलचे. तर या पद्धतीने असेट 60,500, लॅबिलिटी 10,000, कॅपिटल 50,500, अशा पद्धतीने आपल्याला हे अकाउंटिंग इक्वेशन आपण चौथा अभ्यासला. डिव्हिडंड असेटमध्ये ॲड केला आणि कॅपिटलमध्ये ॲड केला. आता पाचवा शेवटचा ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या. शेवटचा ट्रान्झॅक्शनमध्ये लक्ष द्या व्यवस्थित सर्वांनी. पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ₹500. पेड म्हणजे दिलं, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात खर्च. जाहिरात खर्च 500 रुपये आपण दिला. आता जाहिरात खर्च दिला म्हणल्यानंतर लक्षात घ्या असेट आपल्या कमी होणार, कॅश बॅलन्स कमी होणार आहे. आणि जाहिरात खर्च दिला 500 रुपये, असेट कमी झाल्या, तेवढंच कॅपिटल पण कमी होणार आहे. लक्षात घ्या लॅबिलिटी काय परिणाम येणार नाही. असेट कमी होणार, कॅश 500 रुपयांनी कमी होणार आणि कॅपिटलसुद्धा 500 रुपयांनी कमी होणार आहे जाहिरातीचा खर्च दिला म्हणल्यानंतर. बघा असेटमधनं लेस आणि कॅपिटलमधनं पण लेसच करायचे. पाचवा ट्रान्झॅक्शन बघा या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या की मुद्दाम खाली घेतो आहे. पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी 500 रुपये खर्च केला. असेटमधनं 500 रुपये लेस करा, लॅबिलिटीला झिरोच येणार आहे इज इक्वल टू टाकून, प्लस आता कॅपिटल पण 500 रुपयांनी कमी होणार आहे. जाहिरातीचा खर्च दिला, भांडवल कमी होणार नाही. या पद्धतीने जाहिरात खर्च असेटमधनं 500 रुपये कमी करा आणि कॅपिटलमधून 500 रुपये लेस करा. आता आपल्याला हा शेवटी टोटल करायची कॉलमची सर्वांच्या. लक्षात घ्या ती कशी येणार आहे बघा. आता असेटमधनं सुरुवातीला बघा असेटची किती होतं. या ठिकाणी असेट 60,500 आहे, त्यातनं 500 रुपये गेले, खाली टोटल किती आले आपली बघा 60,000 रुपये. आता लॅबिलिटी होती बघा, काय परिणाम होणार नाही जाहिरात दिल्यामुळं. लॅबिलिटीची 10,000 आहे, खाली डॅशच आहे 0 आहे, मग खाली 10,000 टोटल आहे अशी येणार आहे. आता कॅपिटलची बघा 50,500, त्यातनं 500 रुपये गेले, लास्टला 50,000 आलेत बघा. लक्षात घ्या म्हणजे हा टोटल विचारात घेताना 60,000, 10,000 प्लस 50,000, इकडची पण 60 येते. परत एकदा हे अकाउंटिंग इक्वेशन ॲन्सरमध्ये समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लक्ष द्या आता सर्वांनी व्यवस्थित. मी सुरुवातीला इथं ॲन्सरमध्ये सांगतो आहे, लक्षात घ्या. पहिला ट्रान्झॅक्शन बघा. रोहित शर्मा स्टार्टेड बिझनेस. रोहितनी बिझनेस सुरू केला 50,000 रुपये आणून कॅश. मग असेट वाढल्या 50,000, लॅबिलिटी झिरोचे परिणाम काही झाला नाही. तेवढं 50,000 कॅश आणली म्हणजे कॅपिटल गुंतवलं, कॅपिटलमध्ये 50,000 रुपये येणार. त्याचीच टोटल खाली असेटची 50, लॅबिलिटीची 0, कॅपिटलचे 50,000 रुपये. आता सेकंड ट्रान्झॅक्शन बघा. परचेस्ड गुड्स फ्रॉम धोनी ऑन क्रेडिट. धोनीकडून आपण उधारीवरती माल खरेदी केला 10,000 रुपयाचा. मग 10,000 रुपयांनी असेट आपल्या वाढल्या, लॅबिलिटी पण वाढल्या, कारण उधार खरेदी केलेला आहे म्हणून देयता वाढली, देणे पैसे द्यावे लागतील नंतर. आणि कॅपिटलवर काय परिणाम होणार नाही, कॅपिटल झिरोच येणार आहे. म्हणजे आता टोटल बघा 50 अधिक 10 60,000 झाले, लॅबिलिटी 10,000 आहे अशा आणि कॅपिटल 50,000 रुपये आहे अशी टोटल घेतली आपण. त्यानंतर तिसरं बघा. सोल्ड गुड्स टू विराट ऑन क्रेडिट. विराटला उधारीवरती माल विकलेला आहे 20,000 रुपयाचा. मग आता ह्या तिसऱ्या ट्रान्झॅक्शनचे दोन्ही इफेक्ट असेटवरतीच होणार आहेत. लक्षात घ्या. आता माल विकला, मग असेट आपल्या कमी झाल्या 20,000 रुपयाने आणि उधारीवरती माल विकलेला आहे, भविष्यात पैसे येणार आहेत म्हणून परत असेट 20,000 रुपयाने वाढल्यात. त्यामुळे एकदा असेट कमी करायच्या, माल विकला आहे म्हणून माल कमी झाला, असेट कमी झाल्या आणि भविष्यात पैसे येणार आहेत म्हणून परत असेटच वाढवायच्या 20,000 रुपयांनी, डेटर्स तयार होणार आहेत. लॅबिलिटी ती काय परिणाम होणार नाही, 0 0चे, कॅपिटल 0 0च येणार आहे, लॅबिलिटी 0 0 इकडं. मग टोटल बघा 60,000 वजा 20,000 40,000, 40 प्लस 20 60,000 झाले असेट.
लॅबिलिटी आहे अशी 10,000, कॅपिटल आहे असं 50,000. आता पुढं चौथं बघा, रिसिव्ड डिव्हिडंड रुपीज 500. 500 रुपये डिव्हिडंड आपल्याला मिळाला. मग 500 रुपयाने आपलं काय वाढलं, असेट वाढले आणि तेवढंच कॅपिटल पण वाढलं 500 रुपयाने. लॅबिलिटीला झिरोच, लॅबिलिटी काय तयार होणार नाही, आपल्याला डिव्हिडंड मिळाला आहे. असेट वाढली आणि कॅपिटल वाढलं. मग टोटल बघा, 60,000 अधिक 500, 60,500. लॅबिलिटीचे आहे असे 10,000 आणि कॅपिटल पण वाढलं 50,000 प्लस 500, 50,500 तयार झालं. टोटल आपण खाली घेतोय, लक्षात घ्या. आता पुढं शेवटचा 5वा ट्रान्झॅक्शन बघा, पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरात खर्च दिला 500 रुपये आपण. आता 500 रुपये जाहिरात खर्च दिला म्हणल्यानंतर कॅश गेली. असेट 500 रुपयांनी कमी करा, असेट कमी होणार आहे 500 रुपयांनी आणि आपलं कॅपिटल पण 500 रुपयांनी कमी होणार आहे. लॅबिलिटी झिरोच राहणार आहे, लॅबिलिटी काय परिणाम होणार नाही. म्हणजे असेट 500ने लेस करा आणि कॅपिटल 500ने लेस करा. अशा पद्धतीने हा अकाउंटिंग इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे. आता शेवटी 60,500 त्यातनं 500 गेले, टोटल येणार आहे 60,000. त्यानंतर लॅबिलिटीचे 10,000 आहे असे आणि कॅपिटलमध्ये 50,500 त्यातून 500 गेले, लास्टला 50,000च आहे. म्हणजे अकाउंटिंग इक्वेशन बघत असताना लक्षात घ्या आता महत्त्वाचा बदल की असेटची टोटल आली आपली 60,000, तेवढीच या ठिकाणी बरोबर लॅबिलिटीमध्ये 10,000 आहे अधिक कॅपिटलमध्ये 50,000 आहे. म्हणजे 50 अधिक 10 60,000 आहे. म्हणजे जेवढ्या असेट 60 आल्या तेवढ्याच आपल्या लॅबिलिटी पण 60,000 आल्या. हेच अकाउंटिंग इक्वेशन महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने हा आपण पहिला प्रॉब्लेम सेकंड टॉपिकमधला अभ्यासला. आता तुम्ही या ठिकाणी काय करायचे, प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या आणि त्याचं ॲन्सर पण व्यवस्थित या ठिकाणी तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा. काही शंका असतील तर क्लास कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. धन्यवाद.